करते। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। मोताळा तालुक्यातील किन्होळ, धामणगाव, बढे या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे मक्याची शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली। शेकडो हेक्टर शेतीत अद्यापही फुटभर पाणी साचून सध्या हे सगळे पाणी जमा झालंय आणि शेतकऱ्यांना कापून ठेवलेला मका आता भिजलाय, तर अनेक ठिकाणी मक्याला अंकुर फुटले। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी। सरासरीपेक्षा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, अतिवृष्टी झाली काही ठिकाणी आणि आता पावसाळा संपून सुद्धा या नोव्हेंबर महिना लागला, हिवाळ्याचे दिवस आहेत तरी पावसाची सुरुवात आहेच आणि काल रात्री अतिवृष्टी झाल्याचं दिसून येतं। बुलढाणा जिल्ह्यातील पाहतो आपण की धामणगाव बडे या शिवारातील ही शेती आहे, मक्याची शेती आहे। यामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामध्ये सगळे मका ही पाण्याखाली गेलेली दिसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं दिसत आहे। या ज्या पाण्यात उभं आपण तिथं गुडघाभर पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये हे 5 एकरची जी मका पेरलेली ही संपूर्ण याचं नुकसान झालेलं आहे। 5 एकर मका होती साहेब हे, आणि रात्रीच्या पाण्याने सर्व मकाचं म्हणजे हे सगळं म्हणजे उद्ध्वस्त झालं शेती। हे सर्व कर्ज काढून शेती पेरत होतो। आता हे कर्ज कसं फेडा आणि हे संसार कसा चालवा हे काहीच समजायला मार्ग नाही। आता शासनाने याच्याकडे थोडीशी ही दखल घेऊन याचा थोडासा निर्णय घ्यायला पाहिजे। कॅमेरामन सुनील मोरे, संजय जाधव, साम टीव्ही, धामणगाव बडे, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।